नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री प्रवीण कदम, जे कांद्याचे मोठे व्यापारी आहेत, लासलगाव इथून आपल्या बरोबर आहेत, आणि श्री जयदत्त होळकर, हेही कांद्याचे मोठे व्यापारी आणि नवी मुंबई आणि लासलगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. तुम्हा दोघांना ना मी एक 5 मिनिट तुमच्या बरोबर महाराष्ट्राला पण काही आकडेवारी मी सांगणार आहे. गृहीतकं अशी आहेत की ह्या 4 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जो विजयाचा वारू आहे तो 2024 मध्ये पण कोणी अडवणार नाही, कारण विजय इतका मोठा झालेला आहे, स्पेशली हिंदी बेल्टमध्ये. परंतु इथे एक मला कॉशन दिसतंय, ते असं आहे की शेतकरी वर्ग, आणि मी अमोल शिंदेच्या घरी गेलो होतो नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना. मला असं वाटलं की आपण अमोल शिंदेच्या घरी गेलं पाहिजे. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर मधल्या झरी या गावचा हा तरुण आहे, आणि त्याच्यासोबत संसदेमध्ये ज्यांनी 5 जणांनी उड्या मारल्या, त्या 5ही जणांच्या प्रोफाईलमध्ये एक गोष्ट मला कायम दिसते, कॉमन दिसते, आणि ती म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. सो माझ्या मते भारतीय जनता पार्टी आणि श्री नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा वारू जरी तिकडे टीना फॅक्टर असला, म्हणजे देर इज नो अल्टरनेटिव्ह, म्हणजे आज जी इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीकडे सक्षम नेतृत्व नाहीये की जे भारतीय जनता पार्टीच्या ह्या 10 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीला कॅश करू शकेल. तरी सुद्धा लोकांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे स्वर्गवासी इंदिरा गांधी पासून ते दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी 2004ला इंडिया शायनिंगचा अनुभव घेतल्यानंतर देशाने बघितलेला आहे. आणि म्हणून 2 गोष्टी मला अशा दिसतात ह्या 2 गेस्टकडनं. प्रवीण, तुमचा जो हेडस्पेस आहे तो कमी करायला लागेल. ह्या 2 गेस्टकडनं मला शेतकऱ्यांची भावना समजून घ्यायची आहे. सोयाबीन उत्पादकाची भावना तर मीच तुम्हाला सांगेन, पण त्याच्या आधी हा जो अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे ना आपल्या देशातला, त्याची आकडेवारी मी एकदा देशाला सांगतो. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, ज्याला LFPR म्हणतात, विच इज द शेअर ऑफ द वर्किंग एज पॉप्युलेशन विच वॉज इदर वर्किंग ऑर सिकिंग एम्प्लॉयमेंट, असा आपल्या देशातल्या नागरिकांचा वर्ग की ज्याला नोकरी हवी आहे किंवा जे प्रत्यक्षामध्ये काम करतात. आणि तुम्हा सगळ्यांसाठी आश्चर्याची बाब आहे, आणि भारतीय जनता पार्टी आणि श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. द ओव्हरऑल LFPR in India was 39.5%, the lowest since at least financial year 2017, including the pandemic year. म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात, कोरोनाच्या काळामध्ये जी 3 वर्षे या देशाने बघितली, त्याच्याही पेक्षा यावेळेचा जो लेबर फोर्स वर्किंग पार्टिसिपेशन आहे ते सगळ्यात कमी आहे. Among men it was 66% and among women it was 8.7%, both the lowest since at least financial year 2017. So an increasing share of Indians in the working age were neither employed nor willing to seek employment even after the pandemic. मला असं म्हणायचं नाही की भारतीय जनता पार्टी आणि श्री नरेंद्र मोदी याला कारणीभूत आहेत. या देशातला जो डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे आपण म्हणत होतो, ती आता एक लायबिलिटी बनलेली आहे, आणि आपल्याकडे इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट वेगळी आहे, पदवीधर ज्या पद्धतीचे तयार होतात ते वेगळे आहेत वगैरे. पण तरी सुद्धा ही जी पॉप्युलेशन आहे, ही पॉप्युलेशन की ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळत नाही, ते अत्यंत चिंताजनक आहे. दुसरा एक चार्ट आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट किती आहे, म्हणजे बेरोजगारीचा दर या देशात किती आहे, विच इज द शेअर ऑफ अनएम्प्लॉयमेंट पर्सन्स इन लेबर फोर्स, ज्याला UR आपण म्हणतो, अनएम्प्लॉयमेंटचा रेट. द UR वॉज 7.6% इन फायनान्शियल इयर 2023, हायर दॅन प्री पॅन्डेमिक इयर. म्हणजे 100 पैकी जी वर्किंग फोर्स पॉप्युलेशन आहे त्यातल्या 7.6% लोकांना कुठल्याही स्वरूपाचा रोजगार मिळत नाही. द डेटा शोज दॅट द फ्युअर पीपल ऑफ वर्किंग एज वेर लुकिंग फॉर जॉब, ऑफ विच रिलेटिव्हली हायर शेअर ऑफ पॉप्युलर वेर अनएम्प्लॉयड. आता तिसरा एक चार्ट आहे आणि आपण थांबूया. The LFPR and UR of all the quarters ending September between 2016 and 2013, the overall LFPR was about 7%. आणि बाकीचे जे चार्ट आहेत ते मी हळूहळू तुम्हाला सांगेन. या देशातल्या कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक अनएम्प्लॉयमेंट आहे आणि तिचं स्वरूप काय आहे. आणि साधारणपणे आपल्याकडे जी 2016-17 पासून ते 2023 पर्यंतची अर्बन आणि रुरल मधली साधारणपणे बेरोजगारी किती आहे, या सगळ्यांची गोळाबेरीज आणि लसावी ही आहे की अमोल मोरे सारखे महाराष्ट्रासह देशभरामध्ये खूप सारे बेरोजगार असे आहेत की ज्यांना रोजगाराची गरज आहे, आणि ती असंघटित किंवा संघटित अशा दोन्ही क्षेत्रामध्ये ती मिळताना दिसत नाही. पण असं आहे, कदम साहेब आणि होळकर साहेब, तुम्हा दोघांनाही मी पुरेसा वेळ देणार आहे. कदम साहेब, तुमचा कॅमेरा आपल्याला नीट करावा लागेल. आपण अशा पद्धतीनं तो कॅमेरा, तुमचं म्हणणं महाराष्ट्राला नाही सांगू शकत, ते थोडं स्थिर करा. होळकर साहेब, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. आपल्याकडे इथेनॉल निर्मितीवरती बंदी आली, त्यानंतर साखर कारखानदाराच्या एका मोठ्या लॉबीनं
आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा काही का असेना परिणाम झाला आणि 17 लाख काय जी असेल ती साखर पुन्हा इथेनॉलसाठी किंवा तत्सम पदार्थ वापरता येऊ शकतो हे त्यांनी मान्य केलं. माझा प्रश्न असा आहे की कांदा उत्पादकाच्या बद्दल ग्राहक हा अधिक महत्वाचा आहे, शेतकरी असंघटित आहे, त्याचं कोण ऐकतं वगैरे हे सगळं मान्य आहे मला, कारण ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा मला 3 प्रश्नाची उत्तरं द्या. आत्ता ह्या क्षणाला ह्या कांदा निर्यात बंदीमुळं तुमच्या लासलगाव सह सगळ्या महाराष्ट्रात चित्र काय तयार झालंय? 1, व्यापाऱ्यांचं नुकसान किती आहे? 2, आणि शेतकऱ्यांचं नुकसान किती आहे? हे 3 तुम्हाला भरपूर वेळ देणार आहे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं आभार मानतो की अशा पद्धतीने तुम्ही कांदा उत्पादकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. साहेब, आपण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही आता हा कार्यक्रम सुरू करत असताना काही प्रास्ताविकामध्ये काही मुद्दे मांडले. याच्यामध्ये आपण सांगितलं की सगळ्यात मोठा जो काही प्रश्न आहे हा बेरोजगारीचा प्रश्न आहे. तर ही बेरोजगारी जर खऱ्या अर्थानं जर पुढे कमी होऊ शकते, खऱ्या अर्थानं पुढे जर रोजगार या देशामध्ये जर निर्माण होऊ शकतो, तर भारत हा असा देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्राला आपण चांगल्या पद्धतीने जर वाव दिलं, सुविधा दिल्या, बाजार भाव दिलं, तर सगळ्यात जास्त त्या ठिकाणी रोजगार जर पुढे उपलब्ध होऊ शकतो तो कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण ह्या कृषी क्षेत्राकडे या ठिकाणी जर बघितलं तरच खऱ्या अर्थानं हा इथला शेतकरी कुठेतरी सुकवू शकेल किंवा त्याला त्याचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवलं जाऊ शकेल. मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल भाष्य करायचं नाही, कारण अनेक वेगवेगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर सुद्धा कांद्याच्या संदर्भामध्ये निर्णय मात्र तेच निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. केंद्र शासन त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव वाढले की त्यांच्याकडे फक्त एकच निर्णय त्यांना त्या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे निर्यात बंदी. हा एकमेव ते त्याच्यावर सोल्युशन बघतात, ऑप्शन बघतात की निर्यात बंदी करून सगळे प्रश्न सुटतील. असं वारंवार जर आपण 2010 सालापासून जरी बघितलं, एक तर निर्यात मूल्य त्या ठिकाणी वाढवलं गेलं. $800 असेल, $1300 पर्यंत त्या ठिकाणी 2013ला निर्यात मूल्य त्या ठिकाणी वाढवलं गेलं होतं. म्हणजे निर्यात मूल्य वाढवणे किंवा निर्यात बंदी करणे एवढा एकमेव उपाय केला की आपलं काम संपलं. अशा पद्धतीने ह्या कांदा उत्पादकाकडे किंवा शेती व्यवसायाकडे बघितलं जातं आणि सगळ्यात मोठी त्यामुळे आपण जर बघितलं तर आपल्या देशाची जी गरज आहे ती गरज भागून जर एक्सेस कांदा जो आपला दरवर्षी उरतो, साधारणतः 70 लाख मेट्रिक केवळ त्या कांद्यात आपल्याला जर नियोजन व्यवस्थित केलं तर मला वाटतं त्या ठिकाणी लागवडीचं क्षेत्र सुद्धा योग्य पद्धतीने करू शकतो. देशाला सुद्धा कांदा पुरून मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करू शकतो. सर्वात मोठं साधन आपलं परकीय चलन सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतं. देशालाही हातभार मिळू शकतो, नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हातभार मिळू शकतो आणि शेतीत सुद्धा व्यवसाय नफ्यामध्ये येऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण या शेती व्यवसायाला बघितलं पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी मांडला की निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागतंय. आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे की साधारणतः निर्यात बंदीचा निर्णय ज्यावेळेस झाला, साधारणतः लासलगाव बाजार समितीमध्ये 4000 रुपये क्विंटलच्या आसपास साधारणतः दर त्या ठिकाणी सुरू होते आणि निर्यात बंदीच्या निर्णयानंतर जर आजचे आपण रेट जर बघितलं तर साधारणतः 15 शेतकऱ्यांना मिळत आहे. म्हणजे 2000 रुपये क्विंटल मागं तोटा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होत आहे. रोजची नाशिक जिल्ह्याची आवक जर बघितली तर साधारणतः 1 ते 1.25 लाख क्विंटल नाशिक जिल्ह्याची आवक आहे आणि 2000 रुपये जर बघितलं 20 ते 25 कोटीचं नुकसान रोज शेतकऱ्यांना होतंय आणि दुसरीकडे आपण शेतकऱ्यांना आम्ही 12,000 रुपये देऊ, 6,000 रुपये देऊ, अशी तुटपुंजी मदत त्या ठिकाणी दिली जाते. कुठेतरी कर्जमाफीचा आमिष दाखवलं जातं, वीज बिलाचं माफी आम्ही करू अशी आमिष दिली जाते. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी नकोय, कुठल्याही प्रकारचं अनुदान तुमचं नकोय, कुठल्याही प्रकारचा तो महागाई भत्ता 10 का 12,000 रुपये तो नकोय. फक्त जो काही शेतीमाल तो शेतकरी पिकवतोय त्याला योग्य बाजारपेठा फक्त केंद्र शासनाने मिळून द्यावा, एवढी माफक अपेक्षा फक्त शेतकऱ्यांची आहे. आणि तेवढी जर केली तर निश्चित शहरातील लोकांना सुद्धा माफक दरामध्ये योग्य दरामध्ये कांदा उपलब्ध होईल, निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल आणि शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे त्यातून मिळू शकतील. अशा पद्धतीने जर नियोजन झालं तरच खऱ्या अर्थानं हा कांद्याचा प्रश्न लॉंग टाइम त्या ठिकाणी सोडू शकू. अन्यथा दरवर्षी हीच पद्धत राहणार आहे. कांद्याचे थोडेफार दर वाढले, निर्यात बंदी करणे, कुठेतरी कांदा खरेदी करणे. कांदा खरेदी करत असताना सुद्धा ज्या काही एजन्स्या नेमलेल्या आहेत त्या ठिकाणी कांदा खरेदी केला जातो. त्यानंतर ती कांद्याची रिक्वायरमेंट केवळ 54% कांदा तो आपल्याला केंद्र शासनाला द्यायचा. म्हणजे 100 क्विंटल कांदा जर त्या एजन्सीने खरेदी केला तर त्यातला फक्त 54% कांदा आपल्याला त्या नाफेड किंवा ती काही एजन्सी ते केंद्र शासनाला देणार आहे.
म्हणजे 50% त्या ठिकाणी तो लॉस होणार आहे, 50% पैसा तो कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, तो अजून वेगळा संशोधनाचा भाग असू शकतो. तो फक्त शेतकऱ्यांना पैसे मिळू द्यायचे नाही का? आमचं म्हणणं असं आहे की जर नाफेडला कांदा खरेदी करायचा असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये आला पाहिजे. प्रत्येक ट्रॅक्टरवर त्यांनी बोली बोलली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळू शकतो आणि तरच त्या नाफेडच्या खरेदीला अर्थ आहे. नाफेड सुद्धा व्यापारी जो दराने कांदा खरेदी करतो त्यासाठी जर नाफेड कांदा खरेदी करणार असेल तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नाफेड आणि व्यापारी यामध्ये फारसा काही फरक उरणार नाही आणि केंद्र शासनाची जी काही खरेदीचा मोठा गाजावाजा होतो तो केवळ शहरी लोकांना असं वाटतं की शेतकऱ्यांना फार मोठं काहीतरी दिलं जात आहे, फार मोठ्या रकमा शेतकऱ्यांना मिळत आहे असा एक भ्रम त्या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये असेल किंवा संपूर्ण देशभर तो तयार होत असतो. आणि म्हणून आमची विनंती केंद्र शासनाला एवढीच आहे की जो काही ऍक्सेस कांदा दरवर्षी होतो त्याचं व्यवस्थित नियोजन झालं, कधीतरी शेतकऱ्याला चांगले बाजारभाव मिळाले तर त्या कांदा लागवडीचं क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकेल आणि त्यातून शेतकऱ्यांनाही 2 पैसे मिळतील आणि ग्राहकांना सुद्धा माफक दरामध्ये त्या ठिकाणी कांदा उपलब्ध होईल. अन्यथा अशाच पद्धतीने जर केंद्र शासनाचं जर ढिसाळ नियोजन राहिलं तर शेतकरी आणि ग्राहक हे दोन्ही याच्यामध्ये मेटोकुटी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून केंद्र शासनाने या संदर्भामध्ये कायमस्वरूपी लॉंग टर्म पॉलिसी कमीत कमी 5 वर्षांसाठी आमची कांद्याच्या संदर्भामध्ये हे धोरण असणार आहे असं जाहीर केलं पाहिजे, जेणेकरून व्यापारी व्यापार योग्य पद्धतीने करू शकेल आणि शेतकरी सुद्धा आपली शेती योग्य पद्धतीने करू शकेल. प्रवीण, मला जरा आणखी विस्तृत हवंय. मला एखादी दुसरी केस स्टडी तुम्ही व्यापाऱ्यांची सांगू शकलात, एखादी दुसरी केस स्टडी शेतकऱ्याची सांगू शकलात तर ते अधिक उत्तम आहे. त्यांनी सांगितलं की दररोज होणारं सर्वसाधारणपणे नुकसान किती आहे. निर्यात बंदी लागू झाल्यापासून आतापर्यंतचं चित्र जर तुम्हाला सांगता आलं तर. सर, आपल्या निर्यात बंदीच्या पहिले बाजारभाव होते 35 ते 44 रुपये. आज बाजारभाव आहे 1500 पासून तर 2200 रुपये हायेस्ट बाजारभाव आहे. तर सुमारे प्रवीण बोला, तुम्हाला बहुतेक बरेच कॉल येत आहेत, बोला. हो, आपल्याकडे कंटिन्यू आवक आहे सुमारे 2 लाख क्विंटलच्या जवळपास. डिस्ट्रिक्टची पूर्ण जिल्ह्याची आवक आहे. बाजार बोला बोला. पर डे शेतकऱ्यांचं आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये 40 कोटी रुपयाचं नुकसान आहे एका दिवसाचं. तर जे आता गेल्या 10 ते 11 दिवस झालेले सुमारे 400 कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांचं पण सुमारे 1000 ते 1500 गाड्या ज्या 45 रुपयाचे एक्सपोर्टला जाणारे माल होते ते माल थांबले आणि ते रिटर्न आले तर डोमेस्टिकला माल विकावं लागले. त्या मालात सुमारे व्यापाऱ्यांचे पण 100 कोटी रुपयाचे नुकसान झालेले. म्हणजे याच पद्धतीने सरकार जर पॉलिसी करीत असेल, पहिले सरकारने 40% ड्युटी लावली, त्यानंतर एमईपी लावली, त्यानंतर आता कुठंतरी थोडंफार एक्सपोर्टला डिमांड निघलं होतं आणि गव्हर्नमेंटनी एक्सपोर्ट बंदी केली. जर याच पद्धतीने कामकाज चाललं तर जे आपले इंटरनॅशनल मार्केट आहे ते संपुष्टात येणार आहे काही वर्षात. कारण की कंटिन्यू ते संपुष्टात येत चालले, तर याचा फार मोठा इफेक्ट आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. तुम्ही एक काम करा प्रवीण, तुमचा डू नॉट डिस्टर्ब वरती फोन टाका, तोपर्यंत मी होळकर साहेबांना प्रश्न विचारतो. बहुधा प्रवीण यांना असं सुचवायचं आहे की आंतरराष्ट्रीय पुरवठादाराच्या साखळीमध्ये विश्वासार्ह पुरवठादार म्हणून जी भारताची प्रतिमा व्हायला हवी तशी काही होताना दिसत नाही. अगदी बांगलादेशमध्ये मी होतो मधल्या काळामध्ये, तर बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना सुद्धा भारताबद्दल खात्री नाही की भारतामधून येणाऱ्या कांद्याबद्दल कधी काय होईल. आता स्थिती जी कापसाची बघत आहोत तो तर आणखी वेगळा विषय आहे. सोयाबीनचे शेतकरी सुद्धा चिंतेत आहेत. मधल्या काळामध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जे अस्तित्वात आलेलं नाहीये, तरीही मी हा प्रश्न विचारतो की एक महाबँक करायची वगैरे असं जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत होळकर साहेब, त्याचा काही उपयोग होईल? नाही, महाबँक कसल्या नाही, मुळामध्ये फार काही करण्यासारखं नाहीये. घोषणाला वेगवेगळी नावं देण्या इथपर्यंत ठीक आहे, परंतु आपण फक्त बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आपल्याला विनंती केली होती की ज्यावेळेस त्यांच्या शॉर्टेज निर्माण झालं त्यावेळेस विनंती आपण मान्य केली नाही. आजची अशी परिस्थिती की बांगलादेशने आपल्या सर्व जे काही शेतीमाल आहे त्याच्यावर त्यांनी ते ड्युटी लावून ठेवलेली.
त्यामुळे आपला जो काही माल आहे तो त्या देशामध्ये जातो. त्या ठिकाणी द्राक्ष घ्यायला कोणी व्यापारी त्या ठिकाणी राहिलेला नव्हता. कांद्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. कारण ज्या आपल्या देशावर एक तर विश्वासार्थच आपण गमवून बसलेलो आहे. ज्यावेळेस त्यांना असतो त्यावेळेस आपण येतो आणि तो माल पाठवण्याचं बंद करून टाकतो. त्यामुळे त्या ठिकाणी इतर देशांमध्ये आपली विश्वासार्हता कमी झाल्यामुळे हे प्रश्न अजून पुढच्या काळामध्ये बिकट होत जाणार आहे. म्हणून मी जे म्हणतोय की एक लॉंग टर्म पॉलिसी जर असली, साधारणतः एक 5 वर्षासाठी कांद्याच्या संदर्भामध्ये पॉलिसी अशा पद्धतीने जर नियोजन झालं तरच शेतकरी आणि त्या ठिकाणी आपल्या परदेशी बाजारपेठा तर आपण बघितलं खरेदीला चालना देण्यासाठी आपण 10% अनुदान त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना देत होतो की जास्तीत जास्त माल निर्यात झाला पाहिजे. आणि आजची आपली अशी परिस्थिती आहे की आपण निर्यात बंदी करतोय. म्हणजे किती विसंगती या 2 ते 5 वर्षामध्ये या शासनाच्या धोरणामुळे झालेली आहे, याचा सुद्धा कुठेतरी अभ्यास आपण केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. पण मग असं म्हणायचंय का तुम्हाला की श्री नरेंद्र मोदी यांचं जे सरकार आहे हा काही राजकीय प्रश्न नाहीये, हे शेतकऱ्याप्रती अत्यंत असंवेदनशील आहे आणि मधल्या काळामध्ये त्यांच्या बाजूनं समर्थन करणारी मंडळी, हे बघा श्री नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे आणले होते, ते झाले नाहीत म्हणून तर शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही असं म्हणतात. ते बघा या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतली होती आमच्या भागामध्ये आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मैंने आपका प्याज खाया है और जिसका हम नमक खाते उसके साथ नमक हलाली क्या वो करते ऐसा उन्होंने शेर यहाँ पे बोला था. आणि मग ते मला नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी आठवण करून द्यायची की मोदी साहेब तुम्ही सांगितलं होतं की मी तुमच्या भागातला कांदा खाल्लेला आहे आणि कांद्यासाठी मी तुम्हाला कधी अडचणीत येऊ देणार नाही असं जाहीर सभेमध्ये मोदीजींनी सांगितलंय. परंतु आता परिस्थिती अशी की मोदी साहेबांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या, शेतकऱ्या संदर्भामध्ये असतील किंवा इतर याच्या संदर्भामध्ये असेल, तो शब्द पाळताना त्या ठिकाणी कुठे आपले पंतप्रधान त्या ठिकाणी दिसत नाहीये शेतकऱ्यांच्या बाबतीत. तरी ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 2014 पासून ज्या वेळेस या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हापासून जर आजची जर परिस्थिती बघितली तर सगळ्यात मेटाकुटीस जर कोणी आला असेल तर तो शेतकरी आलेला आहे. केवळ ह्या केंद्र शासनाच्या धोरणापायी, बाकी कुठलं काही. म्हणजे निसर्गाने मारलं तर आम्ही एक वेळेस समजू शकतो की निसर्ग आपत्ती आहे, त्यातला कुणी त्याला वाचू शकत नाही. परंतु ह्या शासनाच्या संकटामुळे जर जेवढा शेतकरी मेलाय तेवढं निसर्गाच्या संकटामध्ये सुद्धा मेला गेलेला नाहीये. आणि म्हणून आमचं म्हणणं एकच आहे की जर तुम्हाला तुमचं राजकारण लकलावो, परंतु जो शेतकऱ्यांनी तुमचा विश्वास टाकला, इथं आमच्या भागामध्ये खासदार भारतीताईला प्रचंड मताने निवडून त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवलं. एकच माफक अपेक्षा होती की कांद्याच्या संदर्भामध्ये नेहमी हे शासन सकारात्मक राहील या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जो हा काही जो बेल्ट आहे हा कांदा उत्पादकांचा बेल्ट आहे. आणि हा संपूर्ण 2014 पासून जर आतापर्यंत जर आपण बघितलं भारतीय जनता पार्टी बरोबर त्या ठिकाणी राहिलेला आहे. परंतु आता मात्र शेतकऱ्यांची मानसिकता प्रचंड बिघडलेली आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की आता कोणी येऊन किती आश्वासनं दिले, जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही तेव्हा आश्वासनावर शेतकरी वर्ग त्या ठिकाणी विश्वास ठेवल असं मला या ठिकाणी आता तरी वाटत नाही. परफेक्ट. माझं हेच म्हणणं आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर 2 मोठ्या वर्गाकडनं मोठ्या संकटाचा मतदान रूपी विरोधाचा सामना करावा लागेल तर तो असतील या देशातले तरुण आणि या देशातले शेतकरी, आणि ते कुठल्याही राज्यातले तुम्ही बघा. आता प्रवीण नाहीयेत आपल्या स्क्रीनवरती, पण प्रवीण मला जरा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की साखर लॉबीचे, साखर कारखानदाराचं एक वर्चस्व आहे. तुमचा जिल्हा हा तर स्वर्गीय शरद जोशी यांचा जिल्हा, ती त्यांची कर्मभूमी होती. तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संघटनेचं जाळं होतं, आजही तिथं अस्तित्व मला दिसतं. असं असताना आणि विशेषतः माध्यमामध्ये उशिरा का असेना पण शेतकऱ्याप्रती संवेदना आल्यानंतर कांदा हा विषय दोन्ही बाजूनं आणि त्यातल्या त्यात अलीकडे तर गेल्या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं चर्चेत येत असताना सुद्धा गेली 2 दशकं केवळ कांदा निर्यात, मग काय दिल्लीचं सरकार पडलं वगैरे, याच्या पुढं एक दबाव गट म्हणून तुमचा का नाही दिसत? तो लासलगाव मधल्या व्यापाऱ्यांचा दिसत नाही, तो लासलगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांचा दिसत नाही. हे मला मान्य आहे की साखर कारखानदार हेच निर्णय घेणारे असल्यामुळं त्यांचा दबाव अधिक मोठा आहे. कुठे चुकतंय तुमचं कदम? माझा प्रश्न तुम्हाला कळला ना, मी जो विचारला तो कदम साहेब? हॅलो. तुमची स्वतःची एक अशी दबाव गट म्हणून असा का नाहीये व्यापाऱ्यांचा किंवा शेतकऱ्यांचा? सरकारने जेव्हा 40% ड्युटी लावली होती
सुमारे व्यापाऱ्यांनी 13 दिवस म्हणजे कामकाजात सहभाग नव्हते झाले. परंतु जे सरकार हिटलरशाही पद्धतीने आता जो निर्यात बंदीचा निर्णय घेतला तो कुठेही व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन घेतलेला नाही, शेतकऱ्यांना नाही. आम्ही त्यापूर्वी पण सरकारला सांगितलं होतं की बाबा तुम्ही कुठलाही निर्णय घेणार असाल तर तुम्ही एक शेतकऱ्यांचे 4 प्रतिनिधी घ्या, व्यापाऱ्यांचे 2 प्रतिनिधी घ्या, सरकारचे काही प्रतिनिधी घ्या, नंतर तो डिसिजन घ्या. परंतु सरकारला कुठलंही काही घेणं नाही, त्यांना फक्त खाणाऱ्यांना कांदे स्वस्त भेटावा अशी सरकारची. मला वाटतं होळकर साहेब तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा आजपर्यंत दबाव गट का नाही होऊ शकला? कसं आहे, हा कांदा उत्पादक जो शेतकरी आहे हा छोट्या क्षेत्रामध्ये शेती करणारा हा आमचा कांदा उत्पादक आहे आणि तो संघटित नाही. सगळ्यात मोठा आमचा जो काही दोष आहे तो आम्ही संघटित नसल्यामुळं जो काही दबाव ह्या शासनावर आपल्याला आणला गरजेचा आहे तसा दबाव त्या ठिकाणी शेतकरी वर्गाचा होत नाही. तो विखुरलेला असल्यामुळे त्या ठिकाणी दबाव होत नाही. परंतु आताची जर परिस्थिती आपण बघितली, आता नवीन पिढी या ठिकाणी शेती याच्यात आलेली, आमची जुनी पिढी बाजूला झाल्यामुळं नवीन मुलं आता शेती करायला लागले, त्याला नफा तोटा कळायला लागले. पूर्वी आमचे वडील असतील, आजोबा असतील, त्यांच्याकडे फारसं काही लिखाण नसल्यामुळे ते शेती करत राहिले. पण आता नवीन जनरेशन आल्यामुळे त्याच्याकडे प्रत्येक जमा आहे, किती खर्च झाला याच्या नोंदी, किती आपल्याला या पिकातून किती रुपये मिळाले, किती आपण तोट्यात गेलो याच्याकडे त्याचं नियोजन असल्यामुळे तो आता फार काळ हा तोट्यामध्ये हा शेती व्यवसाय करेल असं मला या ठिकाणी वाटत नाहीये. म्हणून आता तरुण मुलं आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असं या सगळं मीडियाच्या माध्यमातून आता तो एक संघ व्हायला आता सुरुवात झालेली आहे. निश्चितच या काळामध्ये त्याचे रिझल्ट या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी भोगावं लागतील हे मात्र शासनाने समजून घेतलं पाहिजे. कारण नवीन जनरेशन आता या गोष्टी ऐकणार नाही की आम्हाला एखादी गोष्ट 10 रुपयाला जर ती पडत असेल आणि ती आम्ही 5 रुपयाला बाजारात येऊन विकावं असं जर शासनाचं धोरण असेल तर ते आता नवीन पिढी ऐकणार नाही. नवीन पिढी संघटित होणार आणि शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे मला या माध्यमातून शासनाला. प्रवीण, मला अगदी तुमच्याकडे सतत फोन येतात म्हणून मी शॉर्ट मध्ये विचारतो की अशी एक मान्यता आहे की व्यापाऱ्यांमध्ये श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी हा फार प्रसिद्ध आणि त्यांना खूप आवडतात त्यांची धोरणं वगैरे असा तो पक्ष आहे. मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की प्रत्यक्षात मतदानाची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमच्या सहित शेतकरी सुद्धा कांदा उत्पादक हे समोर कोणी पर्याय नाहीये म्हणून भारतीय जनता पार्टीला अवेरतील का? भारतीय जनता पार्टी अजूनही तुमच्या मनामध्ये आहे आणि श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कांदा हा विषय सोडून त्यांचं राष्ट्रप्रेम, त्यांनी केलेली इतर सगळी भौतिक प्रगती वगैरे हा जास्त महत्वाचा मुद्दा ठरेल? सर, व्यापारी इतके त्रस्त झालेले गेले 4-5 वर्षापासून सातत्याने सरकार कांद्यावर इतकं काही दबाव तंत्र वापरतं. कुठं स्टॉक लिमिट असेल, कुठं निर्यात बंदी असेल, कुठं त्याच्यावर ड्युटी लावणे असेल, आजपर्यंत म्हणजे कधी न झालेले असे निर्णय सरकारने कांद्या संदर्भात घेतलेले. त्यामुळं व्यापार हा संपुष्टात आलेला आहे. व्यापार तर म्हणजे आजपर्यंत इंग्रज तरी चांगली होती अशी परिस्थिती आज आम्हाला दिसते. म्हणजे त्यांच्या काळात ठीक आहे आपल्याला ते काय आपल्याकडून काम करून घ्यायचे, परंतु यांच्या काळात काम करणं अशक्य झालेलं आहे व्यापाऱ्यांना. हा व्यापार संपुष्टात आलेला आहे आजच्या काळात. कारण की कंटिन्यू सातत्याने गव्हर्नमेंट रात्री 12ला काहीतरी डिसिजन घेतं आणि त्याची कुठलीही काही वाच्यता नसती किंवा माहिती नसती. व्यापाऱ्यांनी घेतलेला माल तो फुकट भावात तो विकावा लागतो अशी परिस्थिती होती. पण या सरकारच्या काळात म्हणजे आजपर्यंत ज्या न घडलेल्या घटना आहे त्या या सरकारच्या काळात घडताय. शेतकरीच त्रस्त नाही, प्रत्येक घटक त्रस्त आहे. कारण की त्याच्यापासून छोटे मोठे लेबर असेल, त्याचे लोडिंगचे कामगार असेल, सर्वांवर त्याचा इफेक्ट येतो. कारण की सर्व कामकाज हे ठप्प होऊन जातं. आज एक्सपोर्टला माल जातो म्हणजे त्याच्यात 1-1 किलोची पॅकिंग होत असते. बरेचसे लेबर ते काम करतात. आज ते सर्व लेबर बसून कुठलंही काम नाही, कुठलाही व्यापाऱ्यांचा व्यापार पण ठप्प झालेला आहे. जो एक्सपोर्टला माल जातो त्याच्यामुळे देशावर पण बाजारभाव एक स्टेबल असतात. परंतु आज आपला जो एक्सपोर्टला माल जाणं बंद झालाय त्याच्यामुळे डोमेस्टिकला पण एकदम स्लो गिरायकी. कारण त्यांना माहिती सर्व माल हा डोमेस्टिकला येणार आहे. त्याच्यामुळे जो छोटा व्यापारी ना डोमेस्टिकचा त्याला माहिती ना हा कांदा फुकटच विकणार आहे. कारण की एक्सपोर्टला कांदे जात नाही, हा सर्व माल आपल्या देशातच विक्री होणार आहे. त्याच्यामुळे तो पण पाहतो किती स्वस्त भेटल अशी परिस्थिती झालेली. अच्छा, मधल्या काळामध्ये मागच्या वेळेला जेव्हा अडचण आली तेव्हा राज्य सरकारनं तुम्हाला कांदा अनुदान द्यायचं ठरवलं होतं, ते मिळालं का? त्या कांदा अनुदानामध्ये सुद्धा साहेब 3 ते 4 टप्पे पहिला टप्पा दिला आणि मला वाटतं आता ते टप्पा देण्याच्या मार्गावर आहे एकंदर असं वाटतंय. कारण की
300-350 रुपये अनुदान देण्याची सभागृहामध्ये घोषणा त्यावेळेस झाली. परंतु अद्यापही शेतकऱ्याला त्याच्यामध्ये सुद्धा एक रकमी जर अनुदान दिलं असतं थोडाफार हातभार लागला असता. परंतु त्याच्यातही त्यांनी 4 टप्पे केलेले, पैकी एक टप्पा दिला, अजून दुसऱ्या टप्प्याला ते देतो करतो असं चालू आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये घोषणा करणं आणि प्रत्यक्ष कारवाई करणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांची आभार. राजकारण हे सर्वव्यापी आहे, म्हणून कांदा हा प्रश्न घेऊन आम्ही कुठे राजकारणाची चर्चा केली असं जर कोणाला वाटत असेल तर ते साप चूक आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो जर विरोधी पक्षाला श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जर शेतकऱ्यांच्या मनात खरंच भावना असेल आणि ते इतर कुठल्याही मुद्द्यांपेक्षा आपल्याला जो काही त्रास होतो आहे त्याला प्राधान्यक्रम देत असतील तर थोडंसं का असेना पण एक दार किलकिलं होऊ शकतं विरोधकांना सुद्धा. प्रश्न फक्त एवढाच आहे की नरेंद्र मोदी हे जे काही पद्धतीची धोरणं शेतीबद्दल राबवत आहेत ती आधीच्या सरकारने तशीच राबवलेली आहेत जवळपास, बरोबर ना? त्यापेक्षा फरक हे जुलमी निर्णय आहे. जुलमी निर्णय आहे. होळकर साहेब बोला. आमच्या व्यापाऱ्याच्या हिशोबाने 100% जुलमी निर्णय. ठीक आहे, सांगितलं तुम्ही. कधीतरी 2-5 वर्षातून पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली तर त्यावेळेस तसे निर्णय घेतात. सर शेतकऱ्यांना 1 मिनिट दर 15 दिवसाला हे निर्णय होत आहेत. हा बोला कदम बोला. सर शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं, परंतु व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सरकारनं 40% ड्युटी लावून सुमारे 1000 ते 1500 रुपये पर क्विंटल सरकार घेऊन गेलेलं आहे. हे वेड्यात काढण्याचे धंदे एक पद्धतीने शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं काम आहे. आमच्या माध्यमातून सरकारने करोडो रुपये घेऊन गेलंय शेतकऱ्यांची. मी थांबूया इथे. तुम्ही आम्हाला सांगा. नाही, थांबूया इथे. हे यासाठी महत्वाचं आहे की जोपर्यंत तुम्हाला राजकीय भाग यातला लक्षात येणार नाही तोपर्यंत कुठलीही धोरणं बदलत नाहीत. स्पेशली हे सरकार महागाईबद्दल इतकं संवेदनशील आहे की मार्च पासून नोव्हेंबर पर्यंत महागाईचा दर हा 6-6.5% होता. त्यावेळेला कुणी पॅनिक सिच्युएशन दाखवली नाही. जसा 6.5च्या पुढे जायला लागला तसं आरबीआय पण ऍक्टिव्ह झालं, केंद्र सरकार पण ऍक्टिव्ह झालं. सर तुमच्या 2013 मध्ये पेट्रोल डिझेल म्हणजे बॅरलचा रेट काही $160 होता आणि डिझेलचा रेट 67 रुपये लिटर होता. आज तर बॅरलचा रेट 50-60 रुपयाच्या मध्ये म्हणजे डॉलरचा आणि डिझेलचा रेट 92-94-100 रुपये. मग ती महागाई ती स्वस्तही झाली पाहिजे ना. फक्त खाण्याची गोष्ट शेती उत्पन्न स्वस्त झालं पाहिजे का? मग इतर गोष्टी स्वस्त नाही झाल्या पाहिजे का? करेक्ट. कदम यांनी जी भावना व्यक्त केली ती भावना मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या धुरीणांना विचार करायला लावणारी आहे. आजही तुम्हाला हिंदी बेल्टमध्ये असं जर वाटत असेल की ह्या 4 राज्याच्या निवडणुकीनंतर सर्व काही आलबेल आहे, माझ्या मते तसं ते नाहीये. तरुणामध्ये पण आणि शेतकऱ्यामध्ये पण या सरकारबद्दलची एक अप्रिती आहे. प्रश्न आहे की ती किती अप्रिती आहे आणि विरोधी पक्ष त्याला किती आपल्यासोबत मतामध्ये परावर्तित करू शकतात. अन्यथा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांचा विजयाचा जो वारू आहे तो कुठे आहे तो बघतोच आहोत. थांबूया आपण इथे. हा बोला अगदी शॉर्ट मध्ये बोल. एकदम शॉर्ट मध्ये बोलतो. आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते होतो, परंतु जे आम्ही 2014 नंतर बघतोय ती अतिशय शोकांतिका सारखी गोष्ट आहे. म्हणजे माननीय अटल बिहारी वाजपेयींची कशी नीती होती आणि मोदीजींची कशी नीती आहे हे आपण बघितलेलं आहे. कशी नीती आहे एका वाक्यात सांगा. अतिशय खराब. म्हणजे मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलणे न लागो. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे मुद्दे शेअर करा आणि श्री होळकर आणि श्री कदम यांच्यासाठी काही वेगळे प्रश्न असतील तर ते जरूर सांगा. मला माहिती आहे की हा प्रश्न आमच्या या एका कार्यक्रमानं मिटणार नाही. याच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाची गरज आहे. कुठल्याही सरकारला त्या करायच्या नाहीयेत. शेतकरी संघटित नाहीये, तो जातीपातीत विभागला गेलेला आहे, राजकीय पक्षामध्ये विभागला गेलेला आहे आणि म्हणूनच तर राजकीय पक्षाचं आजपर्यंत व्यवस्थित चालू आहे. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संवेदनशीलपणे माध्यमामध्ये कशी चर्चा होईल हे तुम्ही सुद्धा आम्हाला सुचवू शकता. थँक्यू सो मच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.